नमस्कार मित्रांनो. श्री संदीप रामचंद्र सुंकले थळ अलिबाग यांनी लिहिलेली एक व्हॉट्सअप पोस्ट माझ्या वाचनात आली. प्रत्येक ब्राह्मणानेच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकाने ती वाचावी असे वाटल्यामुळे आपल्याशी शेअर करीत आहे. हा अनुभव श्रीकृष्ण उमरीकर यांच्या लेखणीतून आलेला आहे, जो श्री संदीप यांनी लिहिलेला आहे. तो आपल्यापुढे मांडतोय. घर जळालेल्या ब्राह्मणाची कथा. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात एक कुलकर्णी राहत होते. ते स्वतः किर्लोस्करवाडीमध्ये शिक्षक होते. त्यांचे कुटुंब त्यांच्या गावात राहत होते. गांधी हत्येनंतर मुंबईत त्याच दिवशी किमान 15 ब्राह्मण मारले गेल्याचे कळताच त्यांनी आपले कुटुंब किर्लोस्करवाडीला हलवलं. पण त्यांची आई मागेच राहिली घरात, कारण घरात राबता होता. गडी माणसं यायची जायची, गाई वासरे होती. लवकरच एका काळ्या दिवशी गावातलेच पत्री सरकारचे हैवान घरावर चालून आले. घर जाळू लागले. कुलकर्ण्यांच्या म्हाताऱ्या आईने त्यांना विनवणी केली की घरात धान्याची पोती आहेत, ती घेऊन जा, दान करा, पण जाळू नका. मात्र घर जाळायला आलेल्या लोकांना तेवढी समज नव्हती. त्या हिंसक लोकांनी म्हाताऱ्या बाईच्या वयाची तमा न करता तिला खांबाला बांधले आणि तिच्या डोळ्यांसमोर घरातलं धान्य आणि घरही जाळून टाकलं. नंतर एक जमाव किर्लोस्करवाडीवर चालून गेला. किर्लोस्करवाडीही ते पेटवणार होते, पण तिथले कामगार बहुसंख्य बहुजन होते. ते म्हणाले, कारखाना जाळाल तर आम्ही काय खावे? मग पत्री सरकारचे हैवान भानावर आले. मात्र त्या हैवानांनी हट्ट धरला की शाळेत शिकविणाऱ्या ब्राह्मण शिक्षकांना हकलून देण्यात यावं. मग लक्ष्मणराव किर्लोस्करांनी ब्राह्मण शिक्षकांना आश्वासन दिले की त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ते घेतील, मात्र त्यांनी निघून जावे. मग हे कुलकर्णी मास्तर रेल्वेतून निघाले. त्यांच्या डब्यात घुसून एका व्यक्तीने, की जी व्यक्ती त्यांच्या गावातलीच होती, त्यांच्या ओळखीचीही होती, त्यांना उसाच्या दांडक्यानं अमानुष मारहाण केली, कपडे फाडले. मग हे कुलकर्णी अर्धनग्न अवस्थेत एका स्टेशनवर उतरले आणि कसेबसे त्यांच्याच एका शेतात उसात लपून बसले. गड्यानं डबा रोज दिला तर तो पकडला जाईल म्हणून शेवटी शेतातील वांगी आणि कांदे कच्चे खाऊन दिवस काढले. पुढे परिस्थिती निवळल्यानंतर हे कुलकर्णी एका शहरात स्थायिक झाले. मुले बाळे शिकली, सर्वार्थाने मोठी झाली. कुलकर्णी मास्तरांना मात्र गावाकडचे जळालेले घर नको होते. त्यांनी ते विकून टाकले. त्यातून मिळालेले पैसेही त्यांना नकोसे होते. म्हणून त्यांनी त्याच गावातल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. रामाचं भव्य आणि सुंदर असं मंदिर त्यांनी उभं केलं. त्या निमित्ताने त्यांनी गावजेवण दिले. गावातल्या ज्या लोकांनी कुलकर्णी मास्तरांचे घर जाळले होते त्यांची मुले नातवंडे जेवायलाही बोलवली. त्या प्रसंगी एक वयस्कर गृहस्थ तिथे आले. त्यांनी कुलकर्णी मास्तरांची चौकशी स्वागताला उभ्या असलेल्या त्यांच्या नातवाकडे केली. नातवानं त्या वयस्कर गृहस्थाला आपल्या आजोबांकडे नेलं. नंतर कुलकर्णी मास्तर आणि ते गृहस्थ बराच वेळ बोलत होते. परत त्यांना नातवानं आजोबांना विचारलं, तो गृहस्थ कोण होता? कुलकर्णी मास्तरांनी जे सांगितले ते धक्कादायक होते. अरे, तोच होता. हो, तो ज्यानं मला रेल्वेच्या डब्यात उसाच्या दांडक्यानं मारहाण केली होती. माझे कपडे फाडले होते, आपली कर्म कहाणी सांगत होता. त्याचा एक मुलगा एड्सनं गेला, एक दारू पिऊन वाया गेला, एक मुलगी पळून गेली, एक नवऱ्यानं टाकून दिली. तो म्हणाला, कुलकर्णी, आम्ही तुझं वाईट केलं आणि आमचं वाईट झालं. तुझं मन साफ होतं म्हणून तुझे वैभव वाढले. मुला, असं असतं बघ, इथलं इथंच भोगावे लागते. मास्तर बोलत होते आणि नातू ऐकत होता. ही कथा त्याच नातवानं मला फोनवर सांगितली. तो नातू माझा मित्र आहे. 30 जानेवारीला गांधींना आदरांजली वाहणारे हजारो लाखो होते. मात्र गांधी हत्येनंतर अनेक गावात हजारो ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली. अनेकांना ठार मारण्यात आले. त्या निष्पाप ब्राह्मणांसाठी कुणी खंत व्यक्त करणारा दिसतो?
योगायोगाने कुलकर्णी मास्तरांचा नातू या विषयावर माझ्याशी बोलला आणि ही सत्य घटना मला कळाली. अशा कित्येक घटना इतिहासानं लपवून ठेवल्या आहेत. तत्कालीन सरकारने ब्राह्मण हत्यांची चौकशी का केली नाही? कोण होते हे हत्यारे? 30 तारखेला एकट्या मुंबईत 15 ब्राह्मण मारले गेल्याची बातमी 31 जानेवारी 48च्या द न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्याच पानावर छापलेली होती. त्यावरून किती ब्राह्मण मेले असतील याची कल्पना येते. मी 30 जानेवारीला मोहनदास गांधी यांना आदरांजली वाहिली नाही, पण आज मात्र गांधी हत्येनंतर मारल्या गेलेल्या शेकडो हजारो निष्पाप ब्राह्मणांना आदरपूर्वक आदरांजली वाहिली आणि आशा करतो ज्यांनी घरे जाळली, ब्राह्मण मारले, त्यांच्या नशिबात कुलकर्णी मास्तरांच्या घटनेतल्या त्या क्षसारखेच भाग्य आले असेल. मित्रांनो, श्रीकृष्ण उमरीकरांनी ही अनुभववजा कथा लिहिली आहे. पुढे श्री संदीप रामचंद्र सुंकले, थळ, अलिबाग, ज्यांनी ही पोस्ट व्हॉट्सअपवर शेअर केली आहे, ते असं म्हणतात की वरील कथानक पूर्ण सत्य आहे. माझ्या आजोबांना गांधी हत्येनंतर 3 महिने तुरुंगवास झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत एकाही ब्राह्मणानं ना कधी गांधींचा तिरस्कार केला, ना सरकारी मदत मागितली, ना कोणी त्या निरपराध ब्राह्मणांबद्दल शोक व्यक्त केला. मित्रांनो, आपल्याला हा अनुभव आवडला असेल, आपल्याला जर खरंच हृदयाशी भिडला असेल, तर आपल्या मित्रमंडळींना हा नक्की शेअर करा आणि लाईकही करा. आणि अजून आपल्याच या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.